नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजना 2.0 याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत व अनुदानात झालेला बदल काय आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, नवीन घरकुल योजना जी आहे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 यासाठी ज्यांचं नाव यादीमध्ये आलं आहे अशा व्यक्ती, पात्र व्यक्ती आणि ज्यांना ही योजनासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे अशा सर्व व्यक्तींसाठी ही 6 कागदपत्र पुढे सांगणारी आवश्यक आहे। नसेल तर तुम्ही पात्र असून सुद्धा यादीमधून तुमचं नाव कमी होऊ शकतं किंवा तुम्हाला आता नवीन व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही फॉर्मच तुमचा भरला जाणार नाही। त्यामुळे ही 6 कागदपत्रे कोणती आहेत ती आपण लक्षपूर्वक पाहावे। यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्ड। कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व त्या सर्व आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणे आवश्यक आहे, कारण तो OTP साठी महत्त्वाची गोष्ट। दुसरा डॉक्युमेंट आहे बँक पासबुक असणे सुद्धा आवश्यक आहे आणि नुसतं बँक पासबुक असून चालणार नाही, तर त्याला DBT अटॅच असणे सुद्धा आवश्यक आहे। तिसरं कागदपत्र आहे जागेची। कागदपत्रामध्ये तुम्हाला तुमच्या नावे रजिस्ट्री असणे आवश्यक आहे किंवा नमुना 8/नमुना 43। बघा, नमुना 8 हे ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी आहे, तर नमुना 43 हे शहरी भागासाठी असणे आवश्यक आहे। हे असेल तर तुमची जागेची मालकी ही भक्कम होते आणि तुम्हाला घरकुल मिळण्यासाठी मदत होते। चौथ्या नंबरचा तो डॉक्युमेंट आहे मोबाईल नंबर। हा आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे। जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला OTP मिळणार नाही, त्यामुळे ही सुद्धा गोष्ट अत्यंत आवश्यक आहे। पाचवं आहे तुम्हाला राशन कार्ड असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरू शकणार नाही। त्यानंतर 6वा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे। जी व्यक्ती 18 वर्ष पात्र कुटुंबातील सर्व सदस्य असतील तर त्यांनासुद्धा मतदान ओळखपत्र अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारे नवीन घरकुल योजना प्रधानमंत्री आवास 2.0 साठी ही कागदपत्रे आहेत। त्याचबरोबर आता अनुदानामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण बदल झाला आहे। नुकताच झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये सर्व प्रकारच्या घरकुल योजनेसाठी आता समान अनुदान ठेवण्यात आलं आहे। फक्त ग्रामीण भागात पूर्वी जे 1,60,000 रुपये अनुदान मिळत होतं ते अनुदान आता वाढ करून हे 2,10,000 रुपये करण्यात आलं आहे। पण शहरी भागासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारचे अनुदानात वाढ करण्यात आली नाही। म्हणजे शहरी भागासाठी पूर्वी 2,50,000 जे अनुदान मिळत होतं तेच अनुदान आता यापुढे सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आता बाकी ज्या योजना होत्या, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, या सर्व योजनेला अनुदान आता सारखेच करण्यात आले असून फक्त शहरी आणि ग्रामीण भाग या 2 भागासाठी वेगवेगळे आहे। यासाठी या योजना व्यतिरिक्त ज्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा व्यक्तींना 5 ब्रास वाळूसुद्धा मोफत मिळत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।